नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या 10वीच्या विद्यार्थी मैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती मराठी या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे संस्कृत. आणि संस्कृत या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईतल्या IES दिगंबर पाटकर विद्यालयाच्या शिक्षिका समीक्षा घाणेकर मॅडम. 12 वर्ष झाले संस्कृत शिकवतायत त्या. आपण त्यांच्याशी बोलूया. मॅडम, तुमचं IBN लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. खूप मार्क्स मिळवून देणारा स्कोरिंग सब्जेक्ट अशी संस्कृतची ख्याती आणि म्हणून विद्यार्थी हा विषय घेत असतात संस्कृत. आता शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वर्षभर जो काही अभ्यास केलाय त्याची उजळणी आता या दिवसामध्ये फार महत्त्वाची आहे. उजळणी करताना जो भाग त्यांचा पाठांतर झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये लेखनाच्या त्यांच्या चुका होतात तो पुन्हा पुन्हा त्यांनी आता लिहून बघितला पाहिजे. कारण लेखनामधल्या चुका ह्या संस्कृतमध्ये मार्क कमी करण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे लेखनामध्ये कोणत्याही प्रकारची चूक असता कामा नये. त्यामुळे आपलं पाठांतर अचूक असेल तर ते लेखन पण त्याचं अचूक केलं गेलं पाहिजे त्यांच्याकडून. बरोबर आहे. त्या दृष्टीने आता त्यांनी ह्या आताच्या दिवसांमध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मॅडम, आता हे जे शेवटचे दिवस उरलेले आहेत याच्यामध्ये सुभाषित लिहून बघणं किंवा पाठांतर सुद्धा खूप महत्वाचं आहे ना? सुभाषितांच्या बाबतीत त्यांचं काय होतं की पाठांतर अचूक असतं, उच्चारण वगैरे पण व्यवस्थित असतं, पण प्रत्यक्ष जेव्हा ते सुभाषित लिहिलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये क्षुल्लक अशा चुका असतात ज्या त्यांचा मार्क कमी करू शकतात. त्यामुळे त्या सुभाषितांचं लेखन त्यांनी वारंवार जसा त्यांचा वेळ असेल, वेळापत्रक असेल त्या पद्धतीने त्या वेळात त्यांनी ते लिहून बघावं. बरोबर. मॅडम, या संस्कृतच्या जर पेपरचा आपण अभ्यास केला, पेपर पॅटर्नचा, तर आपल्याला असं दिसतं की पद्य उतारे असतील किंवा गद्य उतारे भाषांतराला खूप मार्क्स आहेत. त्या दृष्टीने काही थोड्याशा टिप्स द्याल की कसं करता येईल विद्यार्थ्यांना? ठीक आहे. भाषांतरामध्ये त्यांचं गद्य भाषांतर जर आपण पाहिलं तर 5पैकी 3 उतारे त्यांना निवडायचे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका हातात पडल्याबरोबर त्यांनी आधी आपल्या उतार्यांची निवड व्यवस्थित करावी. अगदी उतार्यांची निवड व्यवस्थित करणं खूप आवश्यक आहे. मॅडम, आपण याबद्दल बोलू विस्तारानं. काजल काळे चिपळूणहून बोलते आपल्यासोबत. काजल, प्रश्न विचार तुझा. हॅलो. हा, हॅलो काजल. माझा प्रश्न असा आहे की प्रश्न जो 6वा आहे त्याच्यात 2 ऑप्शन येतात, संस्कृत भाषांतर किंवा निबंध. त्याच्यापैकी कोणतं लिहावं? 2 ऑप्शन नाही, एकूण 4 पर्याय आहेत त्या ठिकाणी. संस्कृत निबंध लेखन, संस्कृत अनुवाद, पत्रलेखन आणि चित्रवर्णन. तर प्रत्येक वर्षी त्यातले कोणते तरी 2 पर्याय त्यांना येणार आहेत. आता ते 2 पर्याय त्यांना आयत्या वेळेला प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतरच कळणार आहेत. त्यामुळे ते पर्याय निश्चित नाहीत, पण या 4पैकीच असणार आहेत. निबंध आणि अनुवाद असे जर 2 पर्याय असतील तर निबंध हे परंपरागत आहेत, चालत आलेलं, 8वी पासून ती मुलं लिहित आलेली आहेत. त्यामुळे अनुवादापेक्षा निबंध लिहिणं त्यांना जास्त सोयीचं होईल. चित्रवर्णन आणि पत्रलेखनाच्या बाबतीत हे दोन्ही भाग त्यांना 9वीला झालेले आहेत. त्यामुळे निबंधाला चित्रवर्णन हा जर पर्याय असेल तर त्या मुलांनी त्यांची ज्या भागाची तयारी जास्त असेल, समजा निबंधाची असेल तर निबंधाचा पर्याय निवडावा. चित्रवर्णन त्यांचं व्यवस्थित होत असेल तर त्यांनी चित्रवर्णन निवडायलाही काही हरकत नाही. पण 2च पर्याय आता जशी काजल म्हणते त्याप्रमाणे येणार नाहीयेत. या 4तले कोणते तरी 2 येणार आहेत त्यांना. त्यामुळे हे तिने लक्षात घ्यावं मुलांनी. कोणतेही 2 पक्के असे पर्याय म्हणजे हे 4ही नीट करून करायला गरजेचं आहे. बैजनाथ सरकाळे हिंगोलीहून बोलते आपल्यासोबत. बैजनाथ, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा आहे की मॅडम, संस्कृत मध्ये सुभाषिताचे भाषांतर करताना संदर्भ लिहिणे आवश्यक आहे का? संस्कृत पाठ्यपुस्तकातले जे श्लोक आहेत भाषांतराला येणार आहेत तिथे संदर्भाची आवश्यकता नाहीये. त्यांनी भाषांतरच व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. आणि एखाद्या श्लोकाला जर काही स्पष्टीकरण असेल किंवा त्या सुभाषिताचं वैशिष्ट्य काही असेल तर ते आवर्जून त्यांनी लिहावं भाषांतराच्या खाली, पण संदर्भाची आवश्यकता नाही. त्याने त्याच्या वेळ जातो त्यांचा. मॅडम, आपण बोलूया या भाषांतराच्या याच्याबद्दल. पुन्हा एक आपल्याला फोन येतोय. कोमल आपल्याशी बोलते. कोमल, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, माझा प्रश्न असा आहे, मी हाफ संस्कृतची विद्यार्थिनी आहे. माझा प्रश्न असा आहे की हा मॅडम, कोमल सलग प्रश्न विचार तुझा. मला रूपे ओळखावे कसे ओळखावे याबद्दल जरा स्पष्टीकरण द्या. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की सुभाषित शुद्ध लिहा, हा प्रश्न कसा सोडवायचा याबद्दल जरा स्पष्टीकरण द्या. रुपे ओळखाच्या बाबतीमध्ये संयुक्त संस्कृतची विद्यार्थिनी आहे ही. तर तिने मला वाटतं 10वीच्या पाठ्यपुस्तकात जी आलेत, 8वी 9वी 10वी या 3 वर्षाचं व्याकरण 10वीला महत्वाचं आहे. पण आता ती ज्याप्रमाणे म्हणते की संयुक्त संस्कृतची ती विद्यार्थिनी असेल तर तिने 10वीच्या पाठ्यपुस्तकातलीच नामं, सर्वनामं आणि क्रियापदांची रूपं जर व्यवस्थित केली, पुन्हा पुन्हा उजळणी जर त्यांची केली तर जो तिला कठीण वाटतोय हा रुपे ओळखाचा प्रश्न तो सोडवता येईल.
आणि तिने दुसरा प्रश्न असा विचारला की सुभाषित पूर्ण आणि शुद्ध लिहा. तर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे जर तिची सुभाषित व्यवस्थित पाठ असतील तर तिने पुन्हा पुन्हा ती लिहून बघावीत. आणि लिहिताना मला वाटतं पाठ जरी असली तरी तिने ती पाठ्यपुस्तकात समोर ठेवून जर बघून लिहिली तर ते डोळ्याखालून जातं सुभाषित. खूप महत्वाची सूचना केली मॅडम तुम्ही. अमित शिंदे बोलतोय आपल्यासोबत सिन्नरहून. अमित, प्रश्न विचार तुझा. हा मॅडम, हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अमित, प्रश्न विचार. मी संयुक्त संस्कृतचा आहे. तर मला आहे ना पूर्व परीक्षेला 36 मार्क पडले होते. माझे रुपये आणि समाजमध्ये 4 मार्क गेले. तर त्याबद्दल काही टिप्स देऊ शकतात का? रुपे ओळखाचं मी आत्ताच म्हटलं, रुपे द्या हा संयुक्तला प्रश्नच नसतो. तर रुपे ओळखामध्ये आता जसं म्हटलं त्याप्रमाणे. आणि समासामध्ये जर मार्क त्याचे जात असतील तर समास हे फक्त निवळ ओळखण्यापुरते, त्यांचा विग्रह त्यांना नाहीये. तर तत्पुरुषाचा आणि बहुव्रीहीचा अभ्यास त्याने जर व्यवस्थित केला तर त्याचे समासातले मार्क पण त्याला व्यवस्थित मिळतील. पूर्ण 36 मार्क मिळालेले आहे. 40 पैकी 40 मार्क मिळू शकतात. सायली पाडगावकर नवी मुंबईहून बोलते आपल्यासोबत. सायली, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझे 2 प्रश्न आहे. एक गण लिहिणं अपेक्षित असतं का संस्कृतमध्ये, म्हणजे त्याला किती मार्क असतात गण लिहितात? आणि दुसरा प्रश्न आहे, चित्रवर्णनामधले काही महत्वाचे सांगू शकता का? गण लिहिणं रुपे ओळखामध्ये आवश्यक आहेच. धातू लिहिल्यानंतर धातूचा गण आणि त्या धातूचं पद अपेक्षित आहे, त्यामुळे ते लिहिलं गेलं पाहिजे. मार्कांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर मार्क जातात की मिळतात हे महत्वाचं नाही, उत्तर कितपत पूर्ण आणि अचूक आहे यावर ते मार्क अवलंबून आहेत. दुसरं, चित्रवर्णनाच्या बाबतीमध्ये चित्रवर्णनाच्या खाली म्हणजे चित्राच्या खाली शब्दमंजुषा दिलेली असते. तर त्या शब्दमंजुषेच्या आधारे छोटी छोटी संस्कृत वाक्य जर करता येत असतील तर मला वाटतं 5 ओळींचं चित्रवर्णन व्यवस्थित होऊ शकेल. अगदी मॅडम, थोडंसं चित्रवर्णनाबद्दल विस्ताराने बोलू. रोहित जोशी बोलतोय सासवडून आपल्यासोबत. रोहित, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, पुरवणी वाचनाचा जो प्रश्न येतो तर त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय काय अपेक्षित आहे? पुरवणी वाचनाचा गद्य आणि पद्य असे 2 पाठ आहेत आणि त्याच्यावर कोणताही पुरवणी वाचनाचा 5 गुणांचा प्रश्न येतो. तर तो पुरवणी वाचनाचा प्रश्न ज्या पाठातून आलेला आहे त्या पाठाचा संदर्भ थोडासा लिहिणं आवश्यक आहे सुरुवातीला. आणि कथात्मक गद्य पाठ असेल तर थोडंसं विस्ताराने उत्तर येईलच. आता प्रश्नाचं स्वरूप कसं आहे त्यावर अवलंबून असेल. आणि पद्याच्या बाबतीमध्ये जो पश्चिम तट प्रदेश हा पद्य आहे त्यांना, तर ज्या भागावर म्हणजे ज्या श्लोकांवर आधारित प्रश्न विचारले तर तेवढ्यापुरतच त्यांनी उत्तर लिहावं. जास्त उत्तर दीर्घोत्तरी करू नये, म्हणजे वाढवू नये उत्तर. अचूकता महत्वाची आहे. अभिनव बसवर बोलतोय मी रजून आपल्यासोबत. अभिनव, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम, माझा पहिला प्रश्न असा आहे की रुपेल या समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द स्वाध्यायातीलच येतात का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की सुभाषित कोणती 3 पाठ असतील तर चालतील का? स्वाध्यायाचा अर्थात महत्वाचा आहे, कारण आपली प्रश्नपत्रिका ही पाठ्यपुस्तकावर आधारित आहे पूर्णपणे. त्यामुळे स्वाध्यायात दिलेली रूपं, स्वाध्यायात दिलेले समानार्थी आणि विरुद्धार्थी करणं अपेक्षितच आहे त्यांचं. आणि दुसरा प्रश्न त्यांनी विचारलाय की चित्रवर्णन. तर कशा पद्धतीने म्हणण्यापेक्षा चित्रवर्णनात मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे शब्दमंजुषेच्या आधारे जर छोटी छोटी वाक्य त्यांना करता येत असतील तर उत्तम. तशी जर त्यांनी प्रयत्न करत असतील घरी, आणि चित्र जी दिलेली आहेत ती पाठ्यपुस्तकातलंच चित्र त्यांना येणार आहे परीक्षेला, त्यामुळे त्याच चित्रांचा जर व्यवस्थित त्यांनी 5 वाक्यांमध्ये व्यवस्थित तयारी केलेली असेल तर मला टाळत्याला परीक्षेमध्ये त्यापैकी येणाऱ्या चित्राचं वर्णन त्यांना करता येईल. अगदी. श्रद्धा पोखरकर बोलते मुंबईहून आपल्यासोबत. श्रद्धा, प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा होता की समाज कसे सोडवायचे आणि श्रद्धा, आणि सुभाषित लिहिताना कशी लिहावी? समास कसे सोडवायचे म्हणताना मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 4 प्रकारचे समास आहेत. पुन्हा म्हणजे विग्रह तर अपेक्षित आहेच, बरोबर. विग्रह आणि समासाच्या नावाला पूर्ण मार्क आहेत. तर तत्पुरुष आणि बहुव्रीही या 2 समासांवर जर भर दिला तर सामासिक पदांचा प्रश्न त्यांचा व्यवस्थित त्यांना सोडवता येईल. आणि सुभाषितांचं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच त्यांनी पाठांतर तर त्यांचं अचूक अपेक्षितच आहे, त्याचबरोबर त्यांचं लेखन व्यवस्थित असलं पाहिजे. अगदी. मॅडम, अमोल पठाडे आपल्यासोबत बोलतोय अहमदनगरहून. अमोल, प्रश्न विचार तुझा. हॅलो मॅडम. अमोल. हॅलो अमोल, बोल. परीक्षेच्या दृष्टीने मॅडम कोणते पाठ महत्वाचे, कोणते पॉइंट, कोणते धडे महत्वाचे, हा नेहमीचा प्रश्न विचारतात विद्यार्थी. काय सांगाल मॅडम? गद्याच्या बाबतीमध्ये संवादात्मक उतारा हा निश्चितपणे विचारला जातो. त्यामुळे 3 संवादात्मक पाठ आहेत त्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये, तर ते त्यांनी व्यवस्थित भाषांतरासाठी करावेत की जेणेकरून गद्य भाषांतराचा 1 उतारा त्यांचा व्यवस्थित पूर्ण मार्क मिळवून देणारा असेल. त्यानंतर कथात्मक पाठ आहेत आणि त्यामुळे संवादात्मक आणि कथात्मक असे दोन्ही पाठ जर ते व्यवस्थित करतायत तर मला वाटतं भाषांतरात सगळे पाठ करण्यापेक्षा जर या पाठांची उजळणी जर त्यांनी पुन्हा पुन्हा केली
तर संवादात्मक 3 आहे, कथात्मक किती आहेत? कथात्मक एकूण 5 पाठ आहेत त्यांना, म्हणजे एकूण 8 पाठ त्यांनी करायला सांगायला व्यवस्थित गरजेचं. करायला हवे. मॅडम, असं आपण सुभाषितांच्या बाबतीमध्ये काही सांगू शकतो का की ही सुभाषित मला करून ठेवावी किंवा या महत्वाच्या आहेत असं? मॅडम, मगाशी एक प्रश्न असा आला होता आपल्याला. 3 एकूण सुभाषित माला, एक काव्यशास्त्र विनोद आहे त्यांना आणि हिमालय वर्णन नावाचं पद्य भाषांतर आहे. तर येणाऱ्या गटामध्ये निश्चितपणे आपण सांगू शकत नाही की याच सुभाषित मालेतले श्लोक असू शकतील. त्यामुळे गटांमध्ये येणारे श्लोक हे दोन्ही वेगवेगळ्या पद्यातले असू शकतात. म्हणजे 3ही सुभाषित करणं माला आवश्यक करून आहे ठेवणं त्यांनी. गरजेचं हो, आहे. अगदी. गरजेचं आहे. मॅडम, आपल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी, तुमच्या शंकांचं समाधान करण्यासाठी आणि आता कमी वेळामध्ये मार्क जास्तीत जास्त कसे कमवावे हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहोत. इथे आपण ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.